असे वन पीसेस घ्यायची खरं तर खूप इच्छा होतीये. मुंबईतलं हॉट मार्केट शॉपिंगसाठीचं म्हणजे कुलाबा कॉजवे. पावसाळ्यात सगळ्यात जास्त कम्फर्टेबल पडणारे टी शर्ट 250ला टी शर्ट्स आहेत. घेऊयात, एक तर घेऊया. मिनिमम 50 रुपयांपासून मॅक्झिमम 2-3 हजारापर्यंतच्या गोष्टी, ज्वेलरी, ॲक्सेसरीज, बॅग्स, फुटवेअर मिळू शकतात. पुण्यामध्ये शॉपिंगसाठीचे ऑप्शन्स म्हणजे तुळशीबाग, त्याच्यानंतर कॅम्पातली फॅशन स्ट्रीट असेल आणि FC रोड असेल. पण आज मी मुंबईमध्ये आली आहे आणि मुंबईतलं हॉट मार्केट शॉपिंगसाठीचं म्हणजे कुलाबा कॉजवे तिथे मी आलेली आहे आणि बघणार आहोत मुंबईमधलं कलेक्शन काय काय आहे, काय काय आपल्याला मिळतंय. लेट्स गो. कॅफे मॉन्डेगर, फेमस कॅफे, इथपासून सुरुवात होते कुलाबा कॉजवेची. खूप सारी ज्वेलरी, कपडे आणि अमेझिंग कलेक्शन आपण बघणार आहोत. काय रेंज आहे याची? हे वाला एक द्या ना. डेलिकेट डिझाईन्स आहेत इथे चेन मधले. मला ही सेकंड वाली द्या ना. कानातली ज्वेलरी याच्यामध्ये खूप जास्त व्हरायटी इथे दिसते सध्या तरी. काय रेंज आहे याची? 300 ला आहे याची रेंज. आणि पार्टी वेअर आउटफिट्स वरती घ्यायला काही काही ड्रेसेसवर सुंदर आहे. सो नाईस, नवीन काहीतरी आहे. वा, कॅज्युअल पॅन्ट्स आहेत. पावसामध्ये जीन्स वाळायची शक्यता खूप कमी असते. अशा वेळेस हे असं मटेरियल असलेल्या पॅन्ट्स घेतल्या पाहिजेत, प्रेफर केल्या पाहिजेत. वेगवेगळे कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये. येल्लो. काय रेंज आहे याची? 450. 450 ला आहे. मटेरियल पण चांगलं आहे. पावसात वाळणारं मटेरियल आहे. फक्त लाईट आहे त्यामुळे डाग दिसू शकतात. त्याच्यात डार्क कलर असेल तर डार्क कलर आहे इसमें. सगळे लाईट कलर्स. ब्लॅक आहे त्याच्यात. ठीक आहे. बॅग्स मध्ये खूप छान व्हरायटी आहे. काय रेंज आहे याची? 1150. क्या मटेरियल? 1250. क्या मटेरियल इसका? 1250 ला आहे ही. ऍक्च्युअली चांगली आहे पण पावसासाठी नको वाटते मला आता. ऑफिस बैग्स में और क्या क्या है वैरायटी? और मतलब बारिश के लिए सब कुछ. ही पण एक आहे चांगली. ही याची काय रेंज आहे? 8,000 का. 8,000.
1250 का 1000. उसमें कलर मिल जाएगा, देखो कौन सा कलर है। 1000ची ही बॅग आहे. हो असं हे म्हणाले. तर बॅग घेऊन मी आता पुढे निघाली आहे आणि काय काय छान छान वस्तू आहेत तिथे. 5 में 2 पीस फ्री रहेगा। हाँ वा, देखो ये क्या क्या बाहर- स्पेशलिटी है? मेरे पास आने का सीधा शक्ल दिखाने का कि आपको देखो 5 में 2 पीस फ्री बोले थे, अच्छा. लेके जाओ। छान क्रिएटिव्ह वस्तू आहेत. काय रेंज आहे, क्या रेंज आहे इसकी? बोला तो 5 में 2 पीस फ्री, अच्छा, कुछ भी लेंगे दिवाने का और लेके जाने का। ओके. क्रिएटिव्ह वस्तू आहेत इथे. काही तुम्हाला घरच्यासाठी हव्या असतील तर येऊ शकता. कुठे यायचंय? कोलाबा कॉजवेला, राईट? छान प्रिंट्सच्या या डायऱ्या आहेत. सुंदर छोट्या छोट्या वस्तू आहेत क्रिएटिव्ह, बघू शकता तुम्ही. फ्रीज मॅग्नेट सुद्धा इथे आहेत. सँड क्लॉक, हैंड ब्लॉक है ये, जिंदगी उल्टा करो जिंदगी अच्छा चलेगा। मुंबई की मिट्टी है. हाँ, मुंबई की मिट्टी है। ये चाहिए अगर तो आपको कोलाबा कॉजवे आना पड़ेगा. 200 रुपीज। 200 रुपीज. क्रिएटिव्ह. तर आता इथे फायनली टॉप्स दिसायला लागलेले आहेत मला. चेक्सचे आहेत आणि ॲज अ जॅकेट म्हणून किंवा ॲज अ टॉप म्हणून हे घालू शकतो. काय रेंज आहे दादा याची? 450। 450. ते खाली हे पण वन पीसेस कम टॉप्स आहेत. सुंदर आहेत. याची काय रेंज आहे? आणि 625. इतना ज्यादा महंगा? 650 25 में 50। 50. इतना ज्यादा महंगा? सस्ता है, बड़े 40 से कम कर दिया। बारिश से तो डिस्काउंट दे दो थोडा. ह्याच्यामध्ये हे असे पण टॉप्स आहेत, क्रॉप टॉप्स आहेत. सुंदर आहेत हे पण. पांढरा रंग शक्यतो आता पावसामध्ये नकोच, अवॉइडच केला पाहिजे. थोडे जास्त मला महाग वाटतायत इथे खरं तर. बघूया आपण अजून पुढे जाऊन बघूया. काय रेंज आहे याची? चालेल. 450 ला आहेत हे. स्लीव्स फुल आहेत ना या? 3/4 आहे. 3/4 स्लीव्स आहेत त्याच्या. आणि छान काही काही डिझाईन्स आहेत. पिवळा पण खरं तर फ्रेश आहे. मला पिवळा आवडलाय, निळा पण आवडलाय. गुलाबी पण छान आहे. हा गुलाबी चांगला वाटतोय मला. एकही साईज आहे ना हे? हा एक चांगला वाटतोय मला. आपण अजून पुढे जाऊया आणि बघूया. बॉगल्स मध्ये खूप जास्त व्हरायटी आहे इथे. बेल्ट्स, वेस्टर्न बेल्ट, ट्रेडिशनल बेल्ट्स, वॉचेस. या पॅन्ट्सचा खूप ट्रेंड आलाय आय गेस. सगळीकडे याच दिसतात मला. एनिवे पुढे जाऊया. व्हरायटी. असे वन पीसेस घ्यायची खरं तर खूप इच्छा होतीये, पण घालणार कधी आणि केव्हा असा प्रश्न पडतो. काय रेंज है याची? क्या रेंज क्या है इसकी? ये 650 का 650. 650। 650. आहेत खरं चांगले. कम होंगे क्या? हाँ हो जाएगा। हाँ 950। 650 का कम हो जाएगा. ये फिर कम वाह. कर देगा। ठीक आहे, बघूया पुढे. परत टॉप्स, वन पीसेस. पुढे टी शर्ट्स.
पावसाळ्यात सगळ्यात जास्त कम्फर्टेबल पडणारे टी शर्ट्स. $250ला टी शर्ट्स आहेत. घेऊयात, एक तर घेऊया. काही ना काहीतरी लिहिलेलं आहे याच्यावरती आणि मी प्रिंट्स नसलेले टी शर्ट्स शोधतीये. ओरिजिनल स्टुडिओ प्लेन. ओके, सो असं करत आपण या मार्केटवरनं बाहेर तर पडलेलो आहोत. आतमध्ये अजून छोटी छोटी दुकानं, छोटी छोटी आउटलेट्स इथे आहेत. पुढे अजून सुद्धा मार्केट आहे, एक्सप्लोअर करू शकतो आपण. स्टॉल्स बघूया आपण. वाव, कितने का है ये? 200 में आएगा कोई भी ले। ओके और वो होल्डर नेक है, बड़ी साइज और अच्छी साइज है। ओके, ये देखिए, और इसमें कलर भी एक से एक कलर है। अच्छा, मस्त कलर्स आहेत. 250ला आहेत. और ये थोड़ा क्रॉप है। हा, चपलांमध्ये सुद्धा इथे व्हरायटी आहे. ट्रॅडिशनल वेअर पासून डेली वेअर पर्यंत मार्केट अजून पुढे आहे. खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत, पण आता मी इथेच थांबत आहे. सो प्रिटी मच मी खरेदी केलेली आहे. एक टॉप घेतलेला आहे, चेन घेतलेली आहे आणि एक जनरल फेरफटका मारलेला आहे. साधारण सांगायचं ना तर या मार्केटची स्पेशालिटी म्हणजे तुम्हाला मिनिमम 50 रुपयांपासून मॅक्झिमम 2-3 हजारापर्यंतच्या गोष्टी, ज्वेलरी, ॲक्सेसरीज, बॅग्स, फुटवेअर मिळतात. तुम्हाला फक्त त्याच्यासाठी तेवढं निगोशिएट करता आलं पाहिजे, बार्गेन करता आलं पाहिजे. मी हळूहळू ते शिकत आहे आणि बार्गेनिंग करून मी शॉपिंग सुद्धा करत आहे. तर एनिवे मी आता जात आहे आणि या व्लॉगमध्ये इथेच थांबते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी काय मिस केलंय नक्की, मला मुंबईमधली अजून कोणती ठिकाणं एक्सप्लोअर केली पाहिजे किंवा कुठे पर्टिक्युलरली जाऊन कपडे घेतले पाहिजेत, मला कमेंट करून सांगा. आणि पाहत रहा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट. बाय बाय.